नमस्कार, ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण उपम्याची रेसिपी बघणार आहोत। त्याला काही भागामध्ये उपीट सुद्धा म्हणतात। त्यासाठी मी इथं 1 वाटी रवा घेतला आहे। हा बारीक रवा आहे, तुम्ही याऐवजी जाडा रवा सुद्धा घेऊ शकता। कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे, एक हिरवी मिरची बारीक कट करून, एक लाल मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 चमचे एवढे गाजर कट करून घेतलेला आहे, काजूचे तुकडे घेतलेले आहे, 2 ते 3 चमचे एवढे शेंगदाणे घेतलेले आहे, 2 ते 3 चमचे एवढे ओले मटर घेतलेले आहे ताजे, आणि कोथिंबीर। चला तर आपण सगळ्यात अगोदर रवा आपला हलकासा भाजून घेणार आहोत। भाजण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा एवढं तूप टाकत आहे। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल सुद्धा टाकू शकता। याच्यामध्ये आपण रवा टाकून घेणार आहोत। रवा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे, जास्त लाल करायचा नाही। अगदी हलका कमी गॅसवर आपण हा रवा भाजून घेणार आहोत। आपला रवा भाजून झालेला आहे, हे बघा। आपल्याला रव्याचा कलर बदलायचा नाही, पण हलकासा रवा आपला भाजला गेलेला आहे, एक फुललेला आहे बघा तुम्ही। आता आपण हा रवा काढून घेणार आहोत। रवा काढून घेतलाय मी, तीच कढई गॅसवरती ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे एवढं मी तूप टाकून घेते। तूप आपलं छान गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण काजू तळून घेणार आहोत, काजू आणि शेंगदाणे। हलकासा रंग बदलेपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत। छान क्रिस्पी होतात हे, उपम्यामध्ये कुरकुरीत लागतात। ही तळलेली आहे, हे काढून घेणार आहोत आपण। अर्धा चमचा एवढे मोहरी छान तडतडली की लगेचच आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत। अर्धा चमचा कढीपत्ता, हिरवी मिरची, लाल मिरची मिक्स करून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण आता कांदा टाकून घेणार आहोत। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम ही आपण मीडियम ठेवणार आहोत। कांद्याचा हलकासा कलर बदललेला आहे। आता याच्यामध्ये आपण गाजर आणि मटरचे दाणे टाकून घेणार आहोत। गाजर मटर 1 मिनिटभर याच्यामध्ये आपण आता परतून घेणार आहोत। 1 मिनिटभरामध्ये गाजर आणि आपले मटरचे दाणे परतून झालेले आहे। आता याच्यामध्ये आपण तळून घेतलेले शेंगदाणे आणि काजू टाकून घेणार आहोत। करून घ्यायचं हे चांगलं। गॅसची फ्लेम आपल्याला आता कमी करायची आहे। रव्यासाठी मी इथं 3 वाटी पाणी टाकून घेणार आहे। हे प्रमाण अगदी बरोबर आहे। आपण आता छान खळखळून उकळी येऊ देणार आहोत। पाण्याला आपल्या छान खळखळून उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। मिक्स करून घ्यायचं आहे। खळखळत्या उकळत्या पाण्यामध्ये आपण आपला रवा टाकून घेणार आहोत। याला मिक्स करून हलवत राहायचं आहे आपल्याला। रवा टाकल्याबरोबर आपण लवकर हलवायचं। हे बघा मिक्स झालेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे। याच्यामध्ये आता आपण सगळ्यात शेवट कोथिंबीर टाकून घेणार आहोत। मिक्स करून घ्यायचं आहे। आपला उपमा बनून तयार झालेला आहे। आपण आता याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। चला तर आपला उपमा इथं बनून तयार झालेला आहे। झटपट होणारी ही रेसिपी आहे। सकाळच्या घाई गडबडीमध्ये अतिशय पौष्टिक आणि तोंडाची चव वाढवणारी नाश्त्याचा हा प्रकार आहे। तुम्ही एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ताईस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।